तर भाऊंनो असली खतरनाक आपण 3 लोगो केल्यात, मार्केटमध्ये कुठंच अवेलेबल नाही तेवढी टॉप लेवलची आपल्या गणपती बाप्पाच्या कृपेने आपण लोगो केल्यात। तर 3 आपण त्याच्याच एडिटेबल PLP दिल्यात एकदम टॉपमध्ये, त्या मी तुम्हाला पुढे आपल्या पिक्सल लॅबमध्ये करून दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर 3 आपल्या एडिटेबल PSD फाईल दिल्यात, त्यात सगळ्या एक आणि एक गोष्ट मी जसा लोगो केला आहे असा तशीच त्याची PSD दिल्या। तर नक्कीच खतरनाक लेवलचा तो ट्युटोरियल आहे भाऊंनो, मार्केट गाजणार आहे, फक्त तुमची साथ हवी आहे आणि भरपूर ढीक प्रमाणात प्रेम द्यायचं आहे। आणि बाकी या ट्युटोरियलला भरमसाठ लाईक करायचा, शेअर करायचा, कमेंट करायचा आणि जे कोण चॅनलवर नसेल आणि तीन लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे। बाकी आपल्या इंस्टाग्रामला नुकताच 2 आपल्या बर्थडेच्या टॉप लेवलच्या पोस्ट आल्या, 10/40 सांगलीला फ्लेक्स लागलाय, होल्डिंग लागले। तर नक्कीच त्याला तुम्ही ढीक प्रेम दिलाय, लाईक कमेंट करून दादा ट्युटोरियल तीन कधी येणार आहे काय येणार आहे। तर मी सगळ्यांना म्हणले की प्रॉपर काळजी करू नका, लवकरच ट्युटोरियल येणार आहे, फक्त आपली गणपती सिरीज जरा चालू आहे एवढी झाली की मग टॉप लेवलला आपण ते दोन्ही पण ट्युटोरियल आणत। नक्कीच जर बघितलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या इंस्टाग्रामला ती दोन्ही पोस्ट बघून घ्या आणि लाईक करा आणि ढीक प्रेम द्या। तर चला तर आता आपण फायनली आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात। तर भाऊंना आता आलो आपण आपल्या पिक्सल लॅबमध्ये। तर पहिला आपण लोगो करणार आहे, त्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा, असे स्टेप वाईज करत जाणार आणि तुम्हाला काय काय बदल काय काय नवीन आहे तर ते सगळं सांगणार आहे। त्याचबरोबर PSD पण अवेलेबल आहेत, मी मगाशी म्हणलो तर त्या PSD पण एकदम टॉप बेसिक ॲडव्हान्स त्यात सगळं सांगितलं गेलं आहे, त्या नक्कीच बघून घ्या। तर चला फायनली आपण पहिलं जे काय आहे तर ते आपण लोड करून घेऊया तिथं। तर पहिली गोष्ट म्हणजे फ्रॉम गॅलरीमधनं आपलं जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते आपण ॲड करून घेऊयात रेग्युलर बेसिसचं। तर हे आपलं बॅकग्राऊंड आपण ॲड केलं आहे ग्रॅडियंट थीममधलं, तुम्ही याच्या व्यतिरिक्त कुठलं पण एक्सटर्नल ठेवू शकताय, नो प्रॉब्लेम। त्यानंतर इम्पोर्ट करतो जो काय तयारच आहे आपला प्रॉपर्ली त्या फॉर्मॅट तर तोच घेतो। आणि जर तुम्हाला सविस्तर फॉर्मॅट बघायचा असेल तर PSD दिल्या तर ती PSD डाउनलोड करा आणि ती फोटो पॅमध्ये जाऊन बघा। आता इथं मी तुम्हाला एडिटेबल गोष्टी करायला शिकवणार आहे, तर ते जसं की आता मी इथं सेट केलं, त्यानंतर लॉक केलं। आता आपल्याला इथं गणपती बाप्पा सेट करायचे, तर यात गणपती बाप्पा कसं सेट करायचं तर ते मी तुम्हाला सविस्तर समजून सांगतो। बघा टेक्स्चर पिक्चर मारायची काय गरज नाही, गणपती बाप्पांना आपल्याला घ्यायचं जे आपल्याला पाहिजे ते। पहिल्यांदा इथं स्क्वेअर लावायचा, स्क्वेअर लावला आणि त्यानंतर इथं लावायचं प्रॉपर्ली त्या, इथं तुम्हाला एक गोल असा आयकॉन बघायला भेटेल तर त्याच्यावर एक क्लिक करा, आपला लागला सविस्तर मुद्दा। त्यानंतर इथनं क्रॉप करायचं, आपलं जे काय बाप्पांचं जे काय तोंड आहे तर त्या लेवलला क्रॉप केलं आणि लावलं की एकदम टॉप लेवलला आपला लोगोमध्ये फिट करता येईल आपल्याला गोष्टी। ओके, तर अशा टीममध्ये मी इथं डन केलं तरी बघू शकता गोल परफेक्ट आला, मग ह्या गोलवर तो परफेक्टलीरित्या गोल बरोबर ठेवायचा, झालं आपलं काम, एकदम काम ओके बघू शकताय आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल। त्यानंतर इथं आपण वापरल्या जे रेग्युलर बेसिसला फॉन्ट मी दिल्यात ऑलरेडी, तर तेच एक म्हणजे टेको वापरला आणि दुसरा म्हणजे अनेक देवनागरी वापरला। तर टेको घेतात आपण, चला तर इथं आपलं टेक्स्टिंग काय होतं, जसं की आपल्या गणपतीला चांगल्या प्रकारे नावानं कोणत्या पण ओळखलं जाते, जसं की महाराजा, कोणत्या तरी गावाचा राजा, ओके असं नदीवेसचा राजा, असं वेगवेगळ्या प्रकारे नावानं ओळखलं जाते। तर तेच आता आपण इथं कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा सम्राट किंवा कोल्हापूरचा अजून काही XYZ जे काय असेल तर त्या लेवलला तुम्हाला टाकायचं तर ते टाकू शकता। जसं की आता इथं कोल्हापूरचा सम्राट ह्या लेवलला आपण टाईप केलं। आता मग ह्याला लावायचं आहे आपल्याला ग्रेडियंट लावायचा, त्याच्या आधी आपण फॉन्ट चेंज करून घेऊया, टेको घेतला आहे मी मीडियम लेवलचा आणि तो चांगल्या प्रकारे मी सेट करून घेतो। उकार बिकार खाली गेला जाऊ देईल, पण जो काय बॉटम एरिया आहे तो आपला फक्त आपल्या त्या शेपमध्ये राहणं गरजेचं आहे आणि एकदम टॉपमध्ये दिसायला बघा। ह्याला लावायचं आपल्याला ग्रेडियंट, कलर ग्रेडियंट आणि ह्या लेवलला जो काय आपला रेग्युलर बेसिसचा ग्रेडियंट आहे म्हणजे एक प्रकारे मधोमध, जसं की इकडनं निकडनं मी ऑलरेडी एक ट्युटोरियल केली तर त्यात मी सगळं समजून सांगितलं, त्यामुळे परत काय सांगत नाही मी। ओके, कशाचं लोगोच केलं तर त्यात मी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं। कोल्हापूरचा सम्राट, त्यानंतर पुढील मुद्दा ह्याचीच मी कॉपी घेतो। आता इथं आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे थोडा आणि ग्रेडियंट पण चेंज करायचा आहे, तर ते सगळ्या गोष्टी आपण करून घेणार आहे। तर इथं आपण फॉन्टमध्ये माय फॉन्ट आणि जे काय आपला बोल्डवाला आहे कोल्हापूरचा सम्राट म्हणजे एक प्रकारे अनेक देवनागरी बोल्डवाला, तर तो आपण घेतला आहे। आणि त्यानंतर इथनं आपला फॉन्ट चेंज म्हणजे एक प्रकारे कलर ग्रेडियंट चेंज केला, त्या लेवलला आपण त्या सगळ्या गोष्टी सेट केल्या। तर आता इथं कोल्हापूरच्या सम्राटला काही टेक्स्टिंग आहे आपलं, ते जुना बुधवार स्वल्पविराम कोल्हापूर, मग तालीम पेठ मंडळ काय असेल तर त्या लेवलला लावा, काय अडचण नाही। फक्त आपला हे डेमो आहे तर त्या लेवल आपण हे केलं सगळं। तर मिडलचं मी लिंक अलाइन म्हणजे प्रॉपरली ते करून घेतो। खतरनाक लेवलला कसा वाटला पहिला लोगो कमेंट करून सांगा, एकदम टॉप एडिटेबल आहे। तर आपण हे सेव्ह करून घेऊयात, सेव्ह ॲज प्रोजेक्ट लोगो 1।
त्यानंतर आता दुसरा लोगो पण ॲड करत. ते मी काय टेक्स्टिंग घालवणार नाही आहे, टेक्स्टिंग आहेच असू दे, फक्त मी पाठीमागचं ते जे आहे तर ते डिलीट करतो. आणि आता आपलं इम्पोर्ट करूयात नेक्स्ट मुद्दा, नेक्स्ट गोष्ट. आता ही आपण इम्पोर्ट केली, ह्याला चांगल्या प्रकारे सेट करूयात. साईज सेमच आहे त्यामुळे एवढा काही विषय नाही. त्यानंतर ती आपण बॅकला घालवली, लॉक केली. त्यानंतर आता आपल्याला बाप्पांना सेट करायचं आहे, बरोबर मधोमध सेट करून घ्या. पहिल्यांदा टेक्स्टिंग ते जरा मी बाजूला काढतो, जरा मोठं बारकं त्या लेवलला तुम्ही जरा चेकआउट करून बाप्पांना मधोमध सेट करून घ्या. त्यानंतर आता आपल्याला जे काही टेक्स्टिंग आहे तर ते करून घ्यायचं रेग्युलर बेसिसचं. तर आता हे जरा मला सेपरेट करावं लागणार असं मला वाटतंय, सम्राट आणि कोल्हापूर, कारण का मी जरा त्याला स्ट्रोक लावला आहे, कारण का ते त्यात मॅच होईन झाला एकाखाली एक. त्यामुळं तर मी सिलेक्ट करतो, कट मारतो. त्यानंतर कोल्हापूर आपण घेऊयात, बरोबर मिड पॉईंट काढून. त्यानंतर इथनं कॉपी आणि सम्राट आपलं झाले ओके. बरोबर मिडल चेक केला. त्यानंतर याला आपण पोझिशननं वर घेऊयात. तरी सम्राट जे आहेत तर ते आपण साईजनं जरा कमी करूयात. दररोज मी सम्राट खाली करतो. ओके डन, बघू शकताय. तर आता ते तुम्हाला ठरवायचं केवढं मोठं ठेवायचं केवढं बारकं ठेवायचं, त्या लेवलला चांगल्या प्रकारे सेट झालं की झालं आपलं काम, बेस्टमध्ये सेट झाले. मग त्यानंतर खाली जे का आपलं जुना बुधवार लिहिलेलं टेक्स्टिंग आहे तर ते आपण इथं ॲड केलं. फक्त आता याला रेग्युलर बेसिसला जरा चेंज करायचं आहे. कोल्हापूर कट करून घेणं गरजेचं आहे आणि ते डिलीट. आणि त्यानंतर मग इथं आपल्याला जो का आपला फॉन्टचा जो काही ग्रेडियंट आहे तर ते चेंज करून आपल्याला इथेला लावायचा स्ट्रोक. तर यातला तुम्ही इथला प्रॉपर्लीचा जो काय डार्क कलर आहे चूज करा. आणि त्यानंतर इथं आपण पोझिशन सेट करूया. डन झाले चांगल्या प्रकारे. त्यानंतर जुना बुधवार झालं. त्यानंतर हे कोल्हापूर जे काय वर लिहिलेलं आहे तर तेच आपण घेऊयात कॉपी पेस्ट करून. ह्या असं या थीममध्ये या फॉन्टमध्ये राहू देईल, काय अडचण नाही. आणि इथनं आपण अनेक देवनागरी घेऊया त्याला फॉन्ट. एकदम परफेक्ट लेवलला आपला हा दुसरा पण लोगो टॉपरित्या तयार झाला. तर हे पण मी सेव्ह करतो लोगो 2 नावानं, LOGO2. देन चांगल्या प्रकारे सेट झालं. त्यानंतर आता आपला लास्ट आणि बेस्ट आपला लोगो करायचा आहे. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा जी काय आपली पहिलीवाली जी काही आपली आहे ना लोगोची वाली तर ती मी ओपन करतो, कारण का ह्या थीममध्येच तो लोगो आहे आपला. तर त्यामुळे बाकी मी डिलीट करून टाकतो. बाप्पांना ठेवूयात फक्त, बाकी पाठीमागचं डिलीट. त्यानंतर चला पुढील मुद्दा. हा पण मोठा चांगल्या प्रकारे लोगो आहे, म्हणजे एक प्रकारे थीम आहे बघू शकताय. तर इथनं पण रिलेटिव्ह साईज आपण वाढवली आपली. त्यानंतर ही सगळ्यात घातली बॉटमला, लॉक केलं. आणि त्यानंतर बाप्पांना देणं आपण चांगल्या प्रकारे सेट करूयात. जरा लहान करायला लागणार आपल्याला बाप्पांच्या पिकला. लेफ्ट साईड राईट साईड जरा चेकआउट करून घेऊन परफेक्ट सेट करा. ओके बस. त्यानंतर मग जे आहे तेच त्या लेवललाच तुम्ही कोल्हापूरचा सम्राट 3 त्या लेवलला तुम्ही सेट करून घ्या. हे आहे असं जुना बुधवार कोल्हापूर सेम प्रॉपरलीरित्या झालेलं आहे आपलं तिसरा पण लोगोचं काम. तर कसं वाटलं ओव्हरऑल नक्कीच मला कमेंट करून सांगा. ओव्हरऑल 3 आपण लोगो दिले आहेत, त्याचे 3 एडिटेबल PLP आहेत प्लस 3 PSD आहेत. आणि PSD तर भरपूर काही एडिटेबल आहे, म्हणजे प्रॉपर सगळं तुम्ही एडिट करू शकता. ओके, तर नक्कीच आजचं ट्युटोरियल आवडलं असेल तर आरामात ढीक प्रेम द्यायचा आहे.